बघितलं किती सुंदर सुंदर अक्षरामध्ये त्यांचं नाव लिहिलं. लिहिलं की नाही? आता कोणाचा नंबर आहे? माझ्या इटुकल्या पिटुकल्या चिमुकल्या पहिलीच्या मुलांचा. पिल्लू आहे तुम्ही? हा, पहिलीचे चिमुकले चिमुकले पिल्लू आहेत ना. 10वीचे मोठे आहे, पहिलीचे इटुकले आणि दुसरीचे पिटुकले. हा, झालं, गोंगाट सुरू झाला. आपले नाव लिहायचं बाजूलाच राहील आणि आपल्या गप्पा सुरू होतील, है का नाही? गप्पा करायच्यात का नुसत्या? ठीक आहे. आता पवित्रा, इटुकले पिटुकले चिटुकले पहिलीची मुलं लिहिणार आहेत छान छान सुंदर अक्षरात त्यांची नावं. बघूया कोण सुंदर अक्षरात न चुकता मस्त नाव लिहित आहे. वाचून लिहायचे आहे. चला सुरू करूया. अनुज. व्हेरी गुड. हा, लिह ना तू. लिहितच वाचायचं. अ लिहिला की मग तू लगेच अ बोलायचं त्याला असं. अरे तुम्ही नाही बोलायचं, त्याला बोलू द्या. त्याला बोलू द्या. अरे तुम्ही बोलू नका. ते नाव बरोबर लिहिते का बघा. खाली बसा. ती नाही, तो अनुज नाव लिहितो का बघूया. बरोबर बरोबर लिहितोय फळ्यावर. पवित्रा, दुसरा नको वाचू आता, त्याला डिस्टर्ब होणार. हे बघा, असं बसा दुसऱ्या मुलांनी. जे चुप्पी करून बसणार त्यांना पहिला घेणार नाव लिहायला. जे बडबड करणार त्यांना सगळ्यात शेवटी घेणार. खाली बसा. त्याला फळ्यावर लिहायला थोडासा त्रास होतोय ना. काय नाव लिहिलं? जोरात सांग. हा, आता बाबाचं नाव. लवकर आहे का अनुज? डाव्या हाताने लिहितो आहे. हा, ठीक आहे ठीक आहे बेटा, ठीक आहे. फळ्यावर थोडं अक्षर लिहायला त्याला. हा, जोरात बोलायचं, त्यांना आवाज गेला पाहिजे. व्हेरी गुड महेंद्र, छान. चला आता पुढे. थांबा थांबा थांबा. मला पकड, मला पकड, मला पकड. असं पकड ना. आता तो त्याचं आडनाव लिहित आहे. कला कोणती मात्रा दिली रे अनुजनी? औची. व्हेरी गुड. कौ. पल्लूला मी बोलवणार आहे कारण पल्लूने मस्त छान चुप्पी धरलेली आहे. मांडी मस्त घातली एकदम आणि लक्ष पण देते. अनुज बरोबर लिहितोय का? बरोबर लिहिलं का रे? व्हेरी गुड. एकदा वाच तुझं नाव बाळा पूर्ण. व्हेरी गुड. आता फक्त एक सांगते तुला बेटा, बघू दे खडूस. ही मात्रा तू दिली नाही, इकडे दिली नाही, तिकडे दिली की नाही, अशी नाही द्यायची. दोन्ही पण ओझी अशीच टाकायची. हा, कऊ ले. आणि ही मात्रा आहे ना, ही पण अशी थोडी तिरपी द्यायची. हा, व्हेरी गुड. पकडा. चला नेक्स्ट. कम ऑन. बोलायचे अक्षर लिहिल्यावर.
काय लिहिलं? जोरात जोरात. व्हेरी गुड. काय लिहिलं? व्हेरी गुड. परत एकदा वाच सगळं नाव पूर्ण तुझं. व्हेरी गुड. क्लॅप फॉर आयुष. चला नेक्स्ट. पवित्रा. पवित्राचा टर्न आलेला आहे. पवित्राचा नंबर आलेला आहे. पवित्रा वाचून घे ना बेटा. काय लिहिले? वाचून सांग ना काय लिहिले. व्हेरी गुड. चला छान. नेक्स्ट. अक्षर सुंदर काढायचे. कोण? छान काढले. अनुजने पण मोठंच काढायचं असतं फळ्यावर. चला ठीक आहे. पल्लवी. पल्लवी पण छान काढते. पल्लवी पण मस्त अक्षर काढते बघा. पल्लवीचं अक्षर पण छान काढायचं काम चाललेलं आहे. मस्तच काढते. बारकीच दिसते. पल्लवी वाचायचं बेटा लिहिलेलं. मे आय बॉटल. मे आय बॉटल. काय बोलायचं असतं रे पाणी प्यायचं? काय बोलायचं? पवित्रा आता बोल. काय बोलणार? मे आय ड्रिंक वॉटर. मे आय ड्रिंक वॉटर. व्हेरी गुड. बघा छान लिहिले. वा व. व्हेरी गुड. पल्लूसाठी जोरात टाळ्या. पल्लू वाच बेटा एकदा नाव. गुड गर्ल. छान. चला नेक्स्ट. अक्षर पण छान काढले. इकडून यायचं. इकडून यायचं. चला फास्ट फास्ट लिहायचंय. लय वेळ नाही लावायचा. वाचून लिहायचंय नाव. पाणी प्या. खोकलेली मुलं. आयुषकडे लक्ष आहे का तुमचं? मग लक्ष नाही देत काय नाही ना. हो तो वाचतो एवढं छान. पवित्रा एकटीच बोलते फक्त. न आणि आची मात्रा दिल्यावर काय झालं? काय झालं हे? ते लिहायचंय तुम्ही.
वाचन करायचंय. हा पवित्रा, तुला मी आता फटका देऊ का? त्याला वाचू देत नाही, तू कशाला बोलते मध्ये मध्ये? हा अक्ष पुढे तुला देणार आहे पवित्रा मी चान्स, पण हे होऊ दे ना बाळा सगळ्यांचं. मग तुलाच घेणार आहे मी माय नेम इज करायला. मग बघू बरोबर करते का चुकवते. येतं तुला? बघू ना आता. व्हेरी गुड. हे काय लिहिलं वाच एकदा. काय आहे हा? काय आहे हा? वाच वाच वाच. हे काय आहे सांग. बरोबर आहे बोल. बरोबर बोलतोय तू. बरोबर बोलत नाही. बोल काय आहे तुझं नाव. बोल तू नाव बोल. हा अक्ष असं नाही बोलायचं. अक्ष क्ष अक्ष. क बोलायचं पण शला जोडून बोलायचं. अक्ष. हा हे काय? हे अक्षर बोल. हे काय आहे? हे काय आहे? क्ष. आणि हे काय आहे? हे काय आहे? याला काय म्हणायचे? असं असतं याला. क्ष आहे हा. इकडे लक्ष द्या रे. हे आहे हे. इकडे तू इकडून ये. इकडून ये चल तू. इकडून ये. हे काय आहे? हे कोणतं अक्षर आहे? पवित्रा. काय अक्षर तुझ्या? तू कसं काय विसरला तुझ्या नावातलंच अक्षर? काय ते? य. हा आता परत एकदा वाच. विसरायचं नाही असं. नीट लक्ष देऊन वाचायचं. जोरात जोरात जोरात. हा ळ नाही. क्ष 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 क्षत्रिय. अक्ष क्ष य. हा पुढचं लिहा आता चल. पवित्रा लय बोलते बाई तू. तोंडाला चुप्पी करून लिही बरं. बघणार आहे मी नंतर. काय दिले हे? व्यवस्थित काढायचा. हो नीट नाही काढला तू. नीट काढ व्यवस्थित. मोठं मोठं अक्षर काढ. हा काढ चल. मोठं अक्षर काढ. हा मोठं काढ जरा. मोठं काढ. खाली अशी रेषा घ्यायची मोठी. चला काढा. अरे लय खो खो झाली. अरे अशी जरा मोठी ओढ ना रेषा आहे बघा. अशी ओढ ना खाली. मोठं आहे फळ आपल्याकडे. मोठे मोठे अक्षर काढ. हा असं मोठं काढलं म्हणजे दिसेल आम्हाला. म वाचून लिही. म हा हे. व्हेरी गुड. हा एक अक्षर दिले तरीच वाच. मोठं काढ ना. मोठं मोठं काढ. हा व्हेरी गुड. वाच लगेच. काय ते? ख. जोरात वाचायचं. काय आहे? हा हे काय आहे? हा जोरात. हा वाच लगेच. काय आहे ते? हा काय झालं? हे काय आहे? ड. डला कोणती मात्रा दिली? दे. व्हेरी गुड. जोरात वाच आता. हा हा ख. हा पडे. चला व्हेरी गुड. अक्षयसाठी टाळ्या. अक्षयने पण थोडं चुकवलं. अक्षयने थोडं चुकवलंय है ना. क्ष असताना चुकला. य वाचताना चुकला. म्हणजे अक्षय अभ्यास करत नाही. पहिले येत होतं. आता विसरला का हळूहळू? पुढे आल्यावर असं होतं. असं होतं का? अक्षय महेश खरपडे. प्रॅक्टिस करायची आहे. करणार का? छान. व्हेरी गुड. चला नेक्स्ट. हा लिहित राहायचं. लिहायचं सतत सतत. प्रॅक्टिस करायची. हा श्र. व्हेरी गुड. बघा लक्ष द्या. श्रेया बरोबर लिहिते का नाव?
या व्हेरी गुड. श्रेया छान. व्हेरी गुड. दिने व्हेरी गुड. श्रेया अशी उभी राहून लिही बघा. अशी उभी राहून लिही. चल व्हेरी गुड. हा बोल ना. हा दिनेश व्हेरी गुड. श्रेया कशी उभी राहते आम्हाला दिसतच नाही तू लिहिताना ग. अशी इकडून इकडून. कुठून बरं वाटतं तुला लिहायला? इकडून का इकडून? इकडून. हा ठीक आहे. वाचा काय लिहिले ते? का जोरात. मग व्हेरी गुड. अक्षर खडू जरा जोरात ओढ ना त्याच्यावरती. हे हा खडू घे तर. हा खडू घे. एकदम हळू हळू फक्त हळू करते ना तू मग ते दिसतच नाही आम्हाला पुढे. काय लिहिलं? हा आता इथून जोरात वाच सगळं. जोरात. व्हेरी गुड. व्हेरी गुड. श्रेयासाठी जोरात टाळ्या. चला नेक्स्ट. व्हेरी गुड. छान लिहिलं श्रेयानी. परत लिहि ना सारखं. कार्तिक वाचून लिही ना. कार्तिक नाव लिहिलेलं आहे कार्तिकनी त्याचं. आता बाबाचं नाव लिहित आहे तो. व्हेरी गुड. कार्तिक वाचून दाखव ना कार्तिक आम्हाला नाव तुझं. हा अरे अरे तिथंच कुठं हरिश्चंद्र करते तू. हा हे तुझं नाव आहे ना. कार्तिक. हा क आहे असा गोल करून घ्यायचा आहे. हा कार्तिक. बोलायचंय काय? वाचायला पण शिकायचंय. चलो नेक्स्ट. हो घे खडू. खडू घे त्याच्याकडून. कार्तिकडून घे. प्रगती आलेली आहे. बघूया आता कसं लिहिते नाव. प्रगती एक काम कर. खालच्या ओळीत लिही. इथे लिही. हात पण पोचत नाहीये. लिही तिथे. चल खालच्या ओळीत वाचून लिही आणि हा मोठं अक्षर काढायचंय. फळा मोठा असतो की नाही.
काय लिहिलं? प्रगती. आता तू हा ग आणि हा त या दोन्हीची रेषा एकत्रच दिली ना ग बाळा. ग ची रेषा दिलीच नाही तू, त मध्येच घेतली ती रेषा. आणि त काढताना असा व्यवस्थित काढायचा. प्रगती. पुढे हो, मोठं अक्षर काढ. खाली घे ना रेषा जरा, तुला उकार द्यायचा आहे ना. अशी ओढ ना खाली पूर्ण, अशी ओढायची रेषा खाली मोठी. किती मोठा फळ आहे बघा. हा, पकड फाडून ये. काढ मोठा अक्षर. एवढा मोठा आहे ना फळा. हा, जा बेटा. प्रगती. सुंदर. मोठं मोठं अक्षर काढा. छोटं काढल्यावर आम्हाला समजत नाही तुम्ही काय लिहिलंय ते. परत छोटं काढते. बरं ठीक आहे, चल राहू दे आता. चल ते वाचा आता. चला वाचा जोरात. हा 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 हा. र र स आहे का हा? काय आहे? र. हा हा, व्हेरी गुड. चला प्रगतीसाठी टाळ्या. व्हेरी गुड. नेक्स्ट. इकडून जायचं. इकडून इकडून टक्कर होणार तुमची. येताना इकडून, जाताना तिकडून जायचं. चला नेक्स्ट. माही. माही वाचायचे नाव. माही. व्हेरी गुड. पल्लू झोपतात का वर्गात? अभ्यास झोपून करतो का कोण? मांडी घालून छान बसायचं असतं. व्हेरी गुड. प्रकाश. छान सुंदर अक्षर काढले बघा. माईने खूप सुंदर अक्षर काढले. माई वाच बेटा परत एकदा. जोरात जोरात. पर नाही बोलायचं. हे बघ. प्र. काय बोलायचं? प्र. तान. नाही ना टिंब. अनुस्वार. तान. व्हेरी गुड. आता ठेव. हा जो ह आहे ना, ह इथून असं थोडं इकडून पण वळवायचं असं. हा, कळलं? आणि रेषा द्यायची अशी वरून, विसरायचं नाही. अशा रेषाने दिल्या ना तू. व्हेरी गुड. चला माईसाठी जोरात टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. चला नेक्स्ट. वेदना. वेदना आली आहे. पवित्र थांब, नंतर देऊया वही. आता गोंगाट नाही करायचा. अभ्यास करतात ना सगळे. वेदना वाचून लिहायचं. जोरात वाचायचं. हा, मोठे मोठे अक्षर काढ. हा, व्हेरी गुड. वाच ना. ओ आपा. सा. हा, रे. व्हेरी गुड.
जोरात. आणि क. हा काय आहे? र ला याची मात्रा. र ला याची मात्रा काय होतं रे? रे. रे. हे काय आहे? हा काय काढलंय तू? आपलं घर असं ना, घर. ल. जे आपलं घर आहे. घर. तिने आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव पण लिहिलंय पालघर. आणि वाचायला गोंधळ केला. प आ पा ल घ र. पालघर. तालुक्याचं पण नाव लिहिलंय बघा तिच्या नावात. टाळ्या वाजवा तिच्यासाठी सगळ्यांनी. व्हेरी गुड. वाचायचा सराव करायचा थोडासा वेदना. गोंधळ होतो थोडासा आहे ना. चला नेक्स्ट. हा नेक्स्ट थोडीशी चुकली. वाचून लिहितात सगळे पण तिकडे गडबडतात. चला 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 नेक्स्ट. गौरा. बघूया आता गौरी कसं लिहिते. पवित्रा तुला बडबड करते ना त्यामुळे मग गोंधळ होतोय सगळ्यात. चुप्पी ठेवा सगळ्यांनी. हा व्हेरी गुड. पहिली जे चिमुकले छान छान लिहितात. गौरी सारखं पुसायचं नाही. तू बरोबर लिहिते मग पुसते कशाला? बरोबर लिहिते तू, पुसू नकोस. एवढं छान तर लिहिते मग पुसते कशाला? हा चला पुढे. बरोबर लिहिते. काय नाव तयार झालं? जोरात. गहू. हा गहू. व्हेरी गुड. आता बाबाचं नाव. हा लिह बेटा. आता थोडी जागा सोडायची. नाही तर लिहायचं. लिह बाबाचं नाव आता. कोण बोलतंय लघवीला जाऊ का? जा. मे आय गो टू वॉशरूम. शिकवलं ना तुम्हाला? मग शिकायचं नाही इंग्लिश तुम्हाला? मग बघा बरोबर लिहिते बाबाचं नाव. अरे पवित्र तू खूप बोलते बाबा. मध्ये मध्ये बोलणं बॅड हॅबिट आहे. मग त्यांनीच बोलायला पाहिजे ना. पवित्रा बोलली तर तिला कसं कळेल? बरोबर बरोबर पुसू नको ना. बरोबर लिहितेस ना. कशाला पुसते सारखं? लिही बरोबर येते ते नंतर चुकल्यावर होतं. शांता बोलायचंय. हा बरोबर आहे. नको गिरवू येते ते. हा लिही. रा. बरोबर लिहितेस. लिही. शांताराम. बोलायचं आता. व्हेरी गुड. चला पुढे. जागा सोडा आता. पुढे जागा सोडून लिही इकडं. आडनाव तुमचं वावरे ना. हा लिही मग. वावरे. वा व मोठा काढ ना. किती जागा आहे. ठीक आहे आता राहू दे. चल रे लिही पुढे. खूप छोटे छोटे अक्षर काढतात तुम्ही. हा ठीक आहे चला नेक्स्ट. व्हेरी गुड. गौरीसाठी जोरात टाळ्या वाजवा बघा. रेषा दिल्या. साध्याच वाजवा साध्या. व्हेरी गुड. गौरी शांताराम वावरे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी गौरीसाठी. टाळ्यांचा आवाजच नाही आला. व्हेरी गुड. आता आली आपली निशा. बघूया कसं नाव लिहिते. हा चालेल चालेल चालेल. नाही रे बेटा लगेच नाही. नाव लिहून झालं सगळ्यांना पाठवणार आहे मी. निशा पुसायचं नाही बेटा ते नंतर दिसते. निशा व्हेरी गुड. चला आता बाबाचं नाव. इथं ही थोडी जागा सोडून इकडे लिह. इकडं बोलायचं अगं लिहिताना. अरे लिहिलं नाही ना. आधीच कसं काय सगळं बोलली? निशा फक्त लिहिलं ना तू. आता बाबाचं लिह. एक एक अक्षर बोलून लिहायचं. काय ते? हे काय नाव? ब. जोरात बोलायचं. हा ब. पुढे परत काय लिहिलं? ब. आता काय लिहायचा? न. व्हेरी गुड. न. चला पुढे आता इथं लिह.
काढायचं जरा. शाबास. सो बोलायचं सो. हा. न पानाचा. शाबास. व्हेरी गुड. वाचा एकदा नाव. निशा. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. व्हेरी गुड निशा. गुड गर्ल. चला नेक्स्ट. झाले का सगळे? ऋषभ वॉशरूमला गेलाय का? नाव लिहायचं राहिलं ना? चला छान छान नावं लिहिली आहेत सगळ्यांनी. बघा छानपैकी सगळ्यांनी नावं लिहिली. पूर्ण नावं लिहिलेली आहेत. वाचताना थोडा गोंधळ झाला पण काय हरकत नाही. आपण सराव करून अगदी छानपैकी आणखी छान पद्धतीने आपली नावं वाचून लिहिणार आहोत, शिकणार आहोत. आता सगळ्यांनी जोरदार तुमच्या सगळ्यांसाठी सुंदर सुंदर नावं लिहिली म्हणून फॅन्टॅस्टिक आणि बटरफ्लाय टाळी वाजवायची. स्टार्ट. व्हेरी गुड.